श्री स्वामी समर्थ। नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। मराठी नवीन वर्ष हे गुढीपाडव्यापासून लागते, पण कॅलेंडर चेंज झाले म्हणून आपण जानेवारीपासूनच नवीन वर्षाला सुरुवात करतो। नवीन वर्षात पदार्पण करताना उत्साह आणि आनंदाने आपण आपल्या नवीन वर्षाची सुरुवात केली पाहिजे। मागच्या वर्षी ज्या चुका झाल्या आहेत ना, त्या चुका थोड्या विसरून यावर्षी आपण त्या चुका करणार नाही असा संकल्प केला पाहिजे। ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिला असेल, आपली मनं दुखवली असेल, त्यांना आपण माफ करून पुन्हा त्यांच्याकडून आपलं मन दुखवणार नाही ना, याची काळजी घ्यायला हवी। नवीन चांगले संकल्प आपण केले पाहिजे आणि ते अंमलात आणले पाहिजे। मग त्या चांगल्या सवयी असो किंवा आपले आवडणारे छंद, मग ते आवडणारी माणसे असो किंवा आवडणारे एखादे प्रेक्षणीय स्थळ असो। मागच्या वर्षाच्या अपयशाकडून आपण नक्कीच एक चांगली यशाची पायरी चढलेली असते। अनुभवातून जे शिकता येईल ते चांगले शिकायचे, वाईट सोडून द्यायचे। जीवन हे फक्त एकदाच मिळते, ते फक्त माणुसकीने जगायचे असते। स्वतःमधील कमी उणिवा शोधून काढून पुन्हा त्यातमध्ये नीट सुधारणा करायच्या, म्हणजेच यशाची एक पायरी तुम्हाला प्रगतीच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचवेल। नेहमी जीवनात सगळ्यांना सगळं मिळतं असं नाही। जे मिळालं आहे आणि जे मिळवलं त्यातच समाधानी असायला हवं। आणि जे म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर, जैसे कर्म असते ना, तसेच फळ आपल्याला नेहमी परमेश्वर देत असतो। जे मागच्या वर्षी करायचे होते ते राहून गेले, पण ह्या वर्षी ती मनातील इच्छा ह्या वर्षी मी ती नक्की पूर्ण करणार, माझ्याकडून कुणाचे मन दुखवणार नाही असा संकल्प करायला हवा। जे काही जीवन मागच्या वर्षी तुम्हाला जगता आले नाही, ती जी स्वप्न पूर्ण झाली नाहीत ना, ती ह्या वर्षी नक्की पूर्ण करेल असे संकल्प करा, म्हणजे देवही तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करेल। आपण जे नेहमी विचार करतो, जे बोलतो तेच आपल्यासोबत होते, म्हणून नेहमी चांगले पॉझिटिव्ह बोलायचे। देवाचे आभार मानायचे की त्याने आपल्याला हा मानव देह दिला आणि जे काही चांगले कर्म करता येतील ना, ते करायचे आणि स्वतःचा स्वाभिमान जपून ठेवायचा आणि कुणालाही कुठलेही काम करण्यासाठी लगेच हो नाही म्हणायचे। विचार करून कृती करावी, नाही म्हणायलाही शिकायला पाहिजे। नवीन वर्ष पुन्हा जुनं होणार, पण आपली स्वप्न पुन्हा नवीन वाटेवर चालतील। ह्या वर्षी पण आपल्याला चांगली माणसे भेटतील, वाईटही भेटतील, पण मागच्या अनुभवातून आपण जी कला शिकली आहे ना, ती अंमलात आणायची, म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही। माणसांना पण पुस्तकासारखे वाचता यायला हवं। हे सगळं आपण आपल्या अनुभवातून शिकतो। कोण चांगले कोण वाईट हे आपल्याला वाईट प्रसंग आला तर लगेच कळून जाते। म्हणून वेळेची वाट पहा। माणसांचा मार दिसतो, वेळेचा नाही। ज्यांनी तुमच्या सोबत वाईट केलं असेल त्यांना शिक्षा द्यायलाच हवी। परमेश्वर आहे ना, मग भीती कसली? असं जगून बघा। कधी कधी कडू औषधच रोग बरं करतं, तसंच आपलं जीवनही आहे। जीवनात पण असे भरपूर प्रसंग येणार जे तुम्हाला खूप काही शिकून जाणार, मग त्यातून तुम्ही काय शिकलात ना, हेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं। आणि जर तुम्ही असं जीवन जगलात ना, तर तुम्हाला नेहमी कुठल्याच गोष्टीची कमी जीवनात भासणार नाही आणि जी काही वेळ तुमच्यावर येईल त्या वेळेला तुम्ही सामोरे जाण्याची शक्ती तुमच्यात निर्माण होईल। म्हणून सांगते, असंच एकदा जगून तर बघा। चला, नवीन वर्षाचा हा नवीन संकल्प तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्यासोबत करा। दुःख असतील, सुख असतील, सगळ्यांनी हसून खेळून हे जीवन जगा, कारण की जीवन हे फक्त एकदाच मिळतं। म्हणून नेहमी ह्या जीवनाचा आनंद घ्यायचा, प्रत्येक ठिकाणी फिरायचं, छानपैकी मस्त देवस्थळाला जायचं, जिथे जिथे तुम्हाला फिरू वाटत असेल, पिक्चरला जायचं असेल, काही शॉपिंग करायची असेल तर नक्कीच तुम्ही ती करा। म्हणजे जे काही मनातील तुमची स्वप्न असतील ती तुम्ही एका कागदावर उतरून ठेवा आणि एक बकेट लिस्टमधून एक स्वप्न तुम्ही प्रत्येक महिन्याला 2-3 महिन्यानंतर ती पूर्ण होतात की नाही बघाच, नक्कीच होतील। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तर चला, बाय सगळ्यांना। सगळ्यांचे खूप खूप आभार की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला म्हणून। तर असंच चॅनलला सपोर्ट करा।